आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला अधिवेशनाआधी खडाजंगी झालेल्या त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42% तर आमचा स्ट्राईक रेट 47% आहे। आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे हे छाती ठोकपणे सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे उत्तर आहे। आज त्यांच्यापेक्षा आम्हाला मतं लोकांनी जास्ती दिली आहे। त्यांचा 42% स्ट्राईक रेट आहे, आमचा 47% स्ट्राईक रेट आहे। हे मी छाती ठोकपणे सांगतो, तपासून घ्या। देश दडपशाहीने चालवता येत नाही, मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली। विरोधकांच्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? फेसबुक लाईव्ह करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, शिंदेंचा ठाकरेंना टोला। खोटे नॅरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी उभारली। खोटं बोल पण रेटून बोल अशा मानसिकतेत विरोधी पक्ष गेलाय। फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। जाती जातीत द्वेष पसरवण्याचं राजकारण योग्य नाही, विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हा आरोप। तर पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीमधील श्लोक येणार नसल्याचंही अजितदादांचं स्पष्टीकरण। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला होणार। जयंत पाटलांनी सांगितली आहे तारीख। इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ। आत्ताच्या सरकारपेक्षा उत्तर योजना आम्ही राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। ड्रग्ज प्रकरणानंतर सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात बुलडोझर कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका ॲक्शन मोडवर। पुण्यामधून अनधिकृत बार आणि पबवर कारवाईचा धडाका। पुण्यात अटी शर्तींसह परवानगी दिलेले केवळ 23 पब असल्याची माहिती समोर। ड्रग्सच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली आहे। ड्रग्ज विरोधामध्ये अशीच कारवाई सुरू राहील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती।